हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी. चला तर आज काय नवीन, आज बघायचं गणपतीसाठी कमळ आसन किंवा आपण देवीसाठी गौराई वगैरेसाठी पण छान असं आपण कमळ आसन बघा. ते तर बघा व्हिडिओ कंटिन्यू करू. इथे छान बघा मी असं एक पोस्टरचं असं माप करून घेतलेलं आहे, म्हणजे आपलं पानाकार शेप. त्यासाठी बघा मी 5.25 अशी उंची किंवा 5 उंची घेतलेली आहे आणि रुंदी बघा 3 इंच घेतलेली आहे. मी काही जास्त मोठं शिवणार आहे, मिडियम शिवणार आहे. त्यासाठी असं बघा मी पहिलं बघा पोस्टर करून घेतले. त्या मापाने बघा मी इथं कॅनव्हास कापून घेतलेलं आहे, म्हणजे कट करून घेतलेलं आहे, कारण कॅनव्हासने छान जरा फिनिशिंग होईल. असे बघा मी कॅनव्हासचे करून घेतलं, म्हणजे मी एकूण 12 पाकळ्या करणार आहेत. त्यासाठी बघा मी इथं बघा पहिलं मी काठ पदराचं घेतलेलं आहे, त्याचे 6 पाकळ्या केलेल्या आहेत. खालून वरून सेमच कपडा आहे, त्याच्या मी असे 6 पाकळ्याचं डबल करून घेतलेलं आहे. आणि हे बघा मी दुसरा एक घेतलेला आहे, त्याच्या 6 पाकळ्या, म्हणजे 2 रंगाचे मी असं कमळ आसन करणार आहे. त्यासाठी बघा मी असं 12 पाकळ्या करून घेतलेल्या आहेत डबलीच्या, म्हणजे आपण खालून एकसारखा कपडा लावणार आहे. त्यासाठी इथं बघा मी चौकोनी इथं मग कट करून घेतले आहे. तर बघा मी इथं वरून हिरवा कपडा लावणार आहे, दोन्ही साईड खालून वरून हिरवा कपडा. त्यासाठी उंची बघा मी इथं 13 इंच घेतलेलं आहे. उंची 13 इंच, रुंदी 13 इंच, असा चौकोनी मी 13 बाय 13चा चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. आणि त्यासाठी इथं कॅनव्हास बघा त्याच मापाने कट केलेला आहे. आणि ह्या खालचा ब्लाऊज पीस कट केलेला आहे डबल घडीचा. आता बघा इथे तुम्हाला दाखवते मी, कारण कसं आहे मध्ये आपल्याला वरून खालून हिरवा कपडा आहे, मध्ये अस्तरचा आणि तो कॅनव्हास आपण मध्ये वापरणार आहोत. तर बघा छान असं सगळं कट करून झालेलं आहे. आपलं सहज सोप्या रीतीने मी तुम्हाला एकदम सांगणार आहे. तर चला आता आपण ह्याचं छान असं टिच करायला किंवा टिच करण्या अगोदर बघा पहिल्यांदा जो आपल्याला वरून कपडा लावायचा तो व्यवस्थित वरच्या साईड असा कपडा ठेवायचा, असं ठेवून घ्यायचं. किंवा असं खाली कॅनव्हास पेपर मी मांडलेला आहे, त्याच्यावरती व्यवस्थित मी बघा अस्तर असा मांडलेला आहे. आणि दुसरा पण अस्तर त्याच्यावरती असं व्यवस्थित मांडून घेऊया, जेणेकरून आपल्याला दोन्ही खालचं ब्लाऊजचं कपडं वरती आलं पाहिजे. जे आपल्याला वरती पाहिजे ना ते व्यवस्थित असं एकावेळी ठेवून घ्यायचं. तर खालच्या साईडनं मी हिरवा कपडा व्यवस्थित दोन्ही एकावेळी ठेवलेला आहे, वर कॅनव्हास पेपर ठेवले आणि त्याच्यात ब्लाऊजचं बघा कपडा ठेवून घेऊया. म्हणजे पुढं मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून कॅनव्हास पेपर आपला अस्तरचा कपडा आत गेला पाहिजे आणि दोन्ही ब्लाऊजचे कपडे बाहेर आले पाहिजे. असं व्यवस्थित बघा एकावेळी ठेवून घ्यायचं. जरी तुम्हाला हवा असल्यास ना व्यवस्थित मोठी साईज घेतली तरी चालेल. तर बघा छान असं व्यवस्थित एकावेळी ठेवायचं, असं बघायचं ठेवून इकडं तिकडं सरकते असं वाटलं ना व्यवस्थित असं एकावरती एक ठेवायचं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित टिच करायचं आहे. आता बघा आपण टिच करायचं, चारही कपडे व्यवस्थित एकत्र धरायचे आणि ठेवून घ्यायचे. ठेवताना फक्त दोन्ही कपडे जे आपल्याला वरती काढते एकसारखे आले पाहिजे, म्हणजे पूर्वी दाखवते मी तुम्हाला. व्यवस्थित बघा असं ठेवून पूर्ण राऊंडला पण छान असं स्टिच करून घेणार. तर चला म्हणलं आता गौरी गणपती त्यासाठी म्हणलं छान असं बघा आपण कमळ आसनचा व्हिडिओ करा म्हणलं. छान गणपतीसाठी युनिक काहीतरी म्हणलं, किंवा तुम्हाला वेगळं काही तसं डिझाईन वगैरे डेकोरेशन करायचं म्हणलं का नाही, समजा गौरीसाठी वगैरे छान असं आपल्याला काही जरी देखावा करायचं म्हणलं ना, देवीसाठी वगैरे छान असं आपण जरी वेगळं काय करायचं म्हणलं त्यासाठी बघा छान असं कमळ आसनचा उपयोग होणार आहे. ते व्यवस्थित कपडे धरायचे आणि टिच करून घ्यायचं. तुम्हाला हव्याच्या रंगाचे घेतले ते चालतील, किंवा जरी जास्त पाकळ्या जर तुम्हाला अजून जवळजवळ पाहिजे असे घेतले तरी चालतील. आता व्यवस्थित बघा असं कपडा सारून व्यवस्थित छान असं टिच करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपल्या कपड्याला कुठंच गुढी वगैरे किंवा फुगा वगैरे येणार नाही. व्यवस्थित असं बघा पूर्ण राऊंडला छान असं आपण टिच करून घेणार आहोत. जरी तुम्हाला हवा असल्या मोठी साईज खालून घेतली तरी चालेल, जरी तुमचं चौरंग माप आहे तेवढं घेतलं तरी चालेल. एक्स्ट्रा कपडा आहे तर आता व्यवस्थित छान असा साईडचा कट करून घ्यायचा, म्हणजे एकसारखा होईल आपला. हे कट करून झालेलं आहे बघा. आता खालून वरून शिलाई व्यवस्थित आली का बघायचं. आता बघा आता मधल्या साईडला व्यवस्थित एकच कपडा धरायचा वरच्या साईडला हलकासा, आणि तिथं थोडासा कट देणार आहोत, म्हणजे ते आपण ओपन करून बाहेर काढण्यासाठी. जरी तुम्हाला तसं नसेल ना करायचं, एक साईडची चौकोनी बाजू ओपन ठेवून बाहेर काढून मग ती दुमडून केलं तरी चालेल. छानच बघा मध्ये थोडासा कट द्यायचा आणि व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. थोडंसं घ्यायचं, घेताना मधोमध घ्यायचं, जेणेकरून आपलं मध्ये आपल्याला आपण पाकळ्या लावल्या की व्यवस्थित ते आत शिलाईमध्ये गेलं पाहिजे असं. आणि व्यवस्थित असं ओपन करून घ्यायचं. ओपन करताना जरा त्रास होईल, कारण आपण छोटंसं कट केलेलं आहे, पण जरा व्यवस्थित असं म्हणजे कसं शिलाई वगैरे सगळं आता आपलं जाणार आहे. आणि व्यवस्थित छान असं बघा फिनिशिंग वगैरे छान एकदम ओके येणार आहे. जरी तुम्ही डबल असं जरा जाडवाला कपडा घेतला तरी मग डबल अस्तर लावायची गरज नाही. व्यवस्थित असं व्यवस्थित असं त्याचे टोक वगैरे बाहेर काढून घ्यायचं. व्यवस्थित असं बघा सारून छान असं फुगावर कुठं असं तर व्यवस्थित असं काढून घ्यायचं. व्यवस्थित जरी तुम्हाला वाटते ना बाबा की टोक वगैरे निघत नाही, तर असं टेस्टच्या साह्याने वगैरे चारही कोणी व्यवस्थित असं काढून घ्या, म्हणजे आपल्याला
पुढे आपण लेस लावणार आहोत. व्यवस्थित बघा असं टोकं व्यवस्थित चारी साईडने अशी काढून घ्यायची, म्हणजे आपले पुढे आपण चारी साईडने व्यवस्थित छान असं लेस लावणार. त्यासाठी बघा छान असं बघा व्यवस्थित काढून घ्यायचं. आता गौरी गणपती आहेत त्यासाठी बघा नवीन काहीतरी आपलं असं जरी कोणाला कटिंग बघायचं असेल तर नक्की बघा. मी सहज सोप्या रीतीने एकदम कटिंग सांगणार आहे. तर बघा छान असं आपलं व्यवस्थित झालेलं आहे आपलं. तर बघा नुसतं आपण एवढं केलं तर फिनिशिंग वगैरे की तर सगळं शिलाई वगैरे आत गेलेलं आहे. चला आपण लेस लावायला घेऊया. आता लेस लावताना पण बघा व्यवस्थित असं आपण लेस लावणार. जरी तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मोठी बॉर्डरवर लेस लावली तरी चालेल, किंवा तर ट्रेंडिंग मण्यांचे लेस लावलेले तरी चालेल. जरी तसं नसेल तुम्ही जाड बॉर्डरवाली किंवा तुम्हाला डबल लेअरमध्ये पण लावली तरी चालेल, थोडं अंतर ठेवून आतल्या साईडनं. छान असं कोण्यावरून बघा व्यवस्थित लेस फिरवायचं. पूर्ण राऊंडला छान असं लेस लावून घेणार आहोत. छान असं बघा व्यवस्थित असं. जरी तुम्हाला कुठल्याही पाहिजे त्या रंगाची लावा किंवा साईज मोठ्या साईजमध्ये घेतले तरी चालेल. जसं आपल्याला पाहिजे असं छान असं करता येऊ शकतं. व्यवस्थित असं फक्त चौकोनावरती आले की व्यवस्थित असं लेस जरा तिथं दुमडून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित चौकोनावरती लेस लागली जाते. इथं मी मिडियमच अशी छान बघा लेस घेतलेलं आहे. पहिलं पण मी काही वेगवेगळे युनिक किंवा मी भिंतीवरचं छान असं शोपीस केलेलं वगैरे त्याचं कटिंग मी माझ्या चॅनलवर केलेलं आहे आपले व्हिडिओ. जरी तुम्हाला त्याचं कटिंग बघायचं तर माझ्या चॅनलवर नक्की जाऊन बघा. मी सहज सोप्या रीतीने आपलं घरगुती साहित्याने एकदम त्याचं मी कटिंग दाखवलेलं आहे. व्यवस्थित असं बघायचं येते का, व्यवस्थित असं सरकून घ्यायचं आणि छान असं बघा हे करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित प्लेन एकसारखं येईल. म्हणजे कुठं गुढी वगैरे येणार नाही किंवा फुगा पण वगैरे कुठे येणार नाही. व्यवस्थित असं कोण्यावरनं फिरवून घ्यायचं. फिरवून झाले की असं फिरवून घ्यायचं आणि व्यवस्थित बघा असं कपडा सारून लावून घ्यायचं. छानच बघा. तुम्ही पण असं नक्की ट्राय करा. जरी तुम्हाला हवा असतं मोठी साईज घ्या किंवा बारकी साईज घेतली तरी चालेल. जसं तुम्हाला जेवढा तुमचा गणपती आहे त्या मापाने सगळे, किंवा तुम्ही चौरंग बसवत असेल चौरंगाचं माप वगैरे घ्या आणि त्या साईजनं तुम्ही घेऊ शकता. छान शेवटी आले का नाही व्यवस्थित लेस आपल्या पाहिजे दुमडायची तेवढी खाली कट करून घ्यायची आणि खालच्या साईडला अशी दुमडून व्यवस्थित दाबशिलाई देऊन घ्यायची, म्हणजे छान अशी आपल्या बघा लेस लागली जाते. छान अशी बघा आपली लेस लावून झालेली आहे. बघा किती छान एकसारखी आपली लेस लागली आहे. तर चला आता पाकळ्या तयार करायला घेऊया. पाकळ्या करताना मी बघा इथं जाड बॉर्डरवाल्या साडीचा असं मी कपडा घेतलेला आहे. त्याची उलटी बाजू आपल्याकडे करायची, सरळ बाजू एका करायची, कॅनव्हास लावायचा, म्हणजे कॅनव्हास वरच्या साईडला ठेवायचा, उलट्या बाजूला कॅनव्हास ठेवायचा, मध्ये ब्लाऊज एकावर एक आलं पाहिजेत, म्हणजे जेणेकरून आपल्याला कॅनव्हास वगैरे सगळ्याचा ब्लाऊज एकसारखा बाहेर येईल. आणि व्यवस्थित जेवढं अंतर आपलं पाहिजे तेवढं असं छान असं टिच करून घ्यायचं. का दुसरं मी सरळ बाजू एका ठेवलेलं आहे आणि खाली कॅनव्हास ठेवलेला आहे. आणि व्यवस्थित बघा मी आहे त्या शेपमध्ये पानाकार शेपमध्ये मी असं बघा व्यवस्थित छान असं टिच करून घेणार आहे. तुम्ही जेवढं शिलाई मार्जिन घेतलं किंवा तेवढं व्यवस्थित असं हे करून घ्यायचं. चला आता त्याचे 2 बनवून झालेले आहेत. आता दुसरं बघा मी पिंक कलरचा कपडा घ्यायचा, त्याचं पण असंच करायचं. एकावरती ब्लाऊज सरळ बाजू एका ठेवायच्या, खाली कॅनव्हास ठेवायचं आणि टिच करून घ्यायचं. मी साडीच्या बॉर्डरच्या 6 पाकळ्या काढलेल्या आहेत आणि ह्या पिंक ह्याच्या 6 पाकळ्या काढल्या. एकूण अशा मी 12 पाकळ्या काढलेल्या आहेत, म्हणजे मी तुम्हाला पुढे दाखवते कसं लावायचं. एकेकडे एक आपण लावणार आहोत. व्यवस्थित असं लावून घ्यायचं. असं व्यवस्थित बघा टिच करून घ्यायचं. व्यवस्थित असं कॅनव्हास पेपर ठेवायचा, ब्लाऊज एका ठेवायचा व्यवस्थित छान असं, आणि पूर्ण आपण राऊंडला शेपमध्ये छान असं टिच करून घ्यायचं. जरी तुम्हाला वाटलं तरी जास्त पाकळ्या केल्या तरी चालतील. व्यवस्थित जेवढे अंतर ठेवले तसं व्यवस्थित फक्त कपडे सारखे धरून घ्यायचे, म्हणजे शिलाईत वगैरे कुठे मागे पुढे होणार नाही. व्यवस्थित आता कट करून घेऊया आपण. जरी तुम्हाला एक रंगाचे करायचे असेल एक रंगाचे केले तरी चालतील. व्यवस्थित असं कट करून आता इथं बघा 2 बाजू आहेत, तर ब्लाऊज एका बाजू आहेत ना ते ओपन करून घ्यायचं, म्हणजे कॅनव्हास वगैरे सगळं आत जाणार आहे. व्यवस्थित असं सारून बाहेर व्यवस्थित ओपन करून घ्यायचं. व्यवस्थित असं व्यवस्थित असं टोक वगैरे छान असं काढून घ्यायचं, म्हणजे आहे जो आपण शेपमध्ये आपण टिच केलं आहे ना ते व्यवस्थित छान असा शेप दिसला जाईल. जरी वाटलं तसं नाही तर असं टेस्टरच्या साईन व्यवस्थित बघा असं त्याचं शेप आहे असा बाहेर व्यवस्थित काढून घेतात. छान असं बघा आपलं पाकळी तयार करून झाली. तर दुसरी पण तशीच करून घेऊया. दोन्ही ब्लाऊजच्या मधून काढायचं. जर एका ब्लाऊजच्या आणि कॅनव्हाच्या मधून काढलं तर कॅनव्हास बाहेर येईल,
त्यामुळे दोन्ही ब्लाऊजच्या मधून असं व्यवस्थित छान काढून घ्यायचं आणि व्यवस्थित असं टेस्टच्या साह्याने बघा छान असं टोक काढून घ्यायचं व्यवस्थित असं. ओके, छान असं झालेलं आहे. तर दुसरं पण असंच करूया. जसं पहिले सांगितलं तसं दुसऱ्याला पण व्यवस्थित बघा असं ब्लाऊजचं दोन्ही कपडे करून बाहेर काढून घ्यायचं व्यवस्थित असं. आणि आपण बघा इथं साडीचं जो काटाचं पाकळ्या केला ना त्याला आपण लेस नाही लावणार, फक्त ह्यालाच फक्त छान असं 6 पाकळ्याने छान असे बघा पिंक कलरच्या लेस लावणार. जसं तुम्हाला कॉम्बिनेशन पाहिजे तसं तुम्ही छान असं लेस लावून शकता किंवा नाही लावली तर चालेल, तसं काय नाही. बघा छान असे बनवून झालेले दोन्ही पण. तर आता बघा छान असं पण लेस लावायला घेऊया. फक्त पिंक कलरच्या पाकळ्या आहेत त्या 6 ना त्यांना आपण छान असं बघा लेस लावून घेणार आहोत. काठपदराचं आहे असंच ठेवणार व्यवस्थित बघा छान असं. टोकावनं ठेवताना फक्त फोल्ड करायची जराशी आणि व्यवस्थित छान असं लेस लावून घ्यायची. तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये पाहिजे जाड बॉर्डरवाली किंवा छोटी लावली तरी चालेल. मी इथे छोटेसे पाकळ्या होते म्हणून मी छोटेसे छान अशी बघा लेस लावली. आता दुसरं पण बघा असं पाकळी ठेवून घेऊया आणि व्यवस्थित छान असं लेस लावून घेऊया. जरी तुम्हाला वाटते ना गणपतीसाठी नाही वापरायचं, जरी तुम्ही असं छान बघा काहीतरी युनिक समजा आपलं गणपतीसाठी आपल्याला देखावा करायचा असेल किंवा गौरीसाठी देखावा करायचा त्यासाठी बघा तुम्ही असं छान किंवा कलश वगैरे मांडायचा असेल ना छान कलश त्याच्यावरती आपण नारळ वगैरे मांडतो त्यासाठी पण छान असं तुम्ही बघा ह्या कमळ आसनचा छान उपयोग करू शकता. किंवा आपलं काही आपलं देखावा करायला विठ्ठल रुक्माईची वगैरे अशी जर मूर्ती तुम्हाला त्याच्यावर देखाव्यासाठी ठेवायची असेल ना तरी छान याचा उपयोग होणार आहे. मी तुम्हाला पुढे दाखवतेच. छान बघा दोन्ही पाकळ्यांना लेस लावून झालेले आहेत. अशा आपण 6 पाकळ्यांना लेस लावून घेतलेले आहेत एकसारख्या. आता सगळं बघा आपलं पाकळ्यांना छान असे लेस लावून झालेले आहेत. तर चला आता पुढे करूया. पहिलं बघा आपण ह्याची त्रिकोण घडी करून घेऊया, अजून एक घडी करूया आणि आपण मध्य काढून घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थित पाकळ्या एकसारख्या आपल्या लागल्या जातील. छानच बघा व्यवस्थित असं त्रिकोण करून जेवढा पाहिजे आपण चॉकनं टिक मार्क म्हणजे आपल्या पाकळ्या आपल्या मधोमध लागल्या इकडे तिकडे होणार आहेत. आता बघा व्यवस्थित असं करून हे बघा मध्ये सेंटर काढलेलं आहे. आता जेवढे अंतर पाहिजे तेवढं करून घ्यायचं. मी आता 2.5च्या मापावर बघा छान असं चारी साईडने मी असं टिक करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला जेवढ्या अंतर पाहिजे तेवढं. दुसऱ्या साईडमध्ये 2.5च्या मापावर घेतलेलं आहे छान असं. 2.5चा मी असं सर्कल करणार पण मला जरा वाटते जवळ ना तर मी जरासं बघा अजून 1 इंच जरा असं वाढवून घेणार आहे. जरी तुम्हाला वाटते बाबा जवळ होत आहे तर तुम्ही असं वाढवून घेतलं तरी चालेल. साईडनं बघा मी 1 इंच अजून वाढवलेलं आहे म्हणजे बरोबर व्यवस्थित छान असं लागलं जाईल. छान असं बघा आपल्याला गोल सर्कल असा करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित छान असं लावायला घेणार म्हणजे एकसारख्या आपल्या पाकळ्या लागल्याचं असं छान असं बघा आपण पाकळ्या ठेवणार आहोत. पहिल्यांदा मग आम्ही पिंक कलरच्या अशा पाकळ्या ठेवत आहे थोड्या थोड्या अंतरावर म्हणजे आपल्याला मी पुढे दाखवतेच एकसारखं आपल्याला पाकळ्या ह्या आपल्याला 2 रंगांचे लावायचे आहेत ना असं थोडंसं अंतर ठेवायचं आणि छान असं बघा ही पाकळ्या अशा ठेवलेल्या आहेत पिंक कलरच्या. जरी तुम्हाला एका रंगाचे घेतले तरी चालतील. ओका छान असे मी लावून घेतले. तर दुसऱ्या ओका असं मधून आपण लावणार आणि ह्याच्यावर छान असं टिच करणार आहोत. छान आता पहिल्यांदा तुम्हाला दाखवते पिंक कलरचं व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. जेवढ्या अंतरावर पाहिजे जरी वाटलं समजत नाही तरी तुम्ही जेवढ्या अंतर पाहिजे तेवढं ठेवून असं टिक करून घेतलं तरी चालेल म्हणजे एकसारख्या पाकळ्या लागल्या जातील म्हणजे मधल्या दुसऱ्या लावून त्यासाठी पण आपल्याला अंतर राहील. आता थोडंच बघा मी अंतर ठेवलेलं आहे. दुसरी पाकळी लगेच इथं छान असं जोडलेलं आहे व्यवस्थित छान असं बघा पाकळी ही जोडून घेतली की थोडंसं अंतर ठेवायचं पुढं टिच करत यायचं आणि व्यवस्थित छान असं बघा आपण लावणार आहे. तर पुढे मी दाखवते बघा छान असं व्यवस्थित असं थोडंसं अंतर ठेवायचं आणि तो कसं लावून घ्यायचं. पुढे थोडंसं अंतर ठेवायचं आणि लावणार असं व्यवस्थित आपण 6 पाकळ्या आहेत ना थोडंसं अंतर ठेवून म्हणजे एकसारखं अंतर राहिलं म्हणजे दुसऱ्या पाकळ्या आपण त्याच्या मधोमध लावल्या म्हणजे बरोबर समप्रमाणात सगळ्या पाकळ्या लागल्या जातील. आता बघा थोडंसं अंतर ठेवून व्यवस्थित बघा असं लावून झालेलं आहे. आता बघा अजून एक पाकळ्या आहे ती आपण बरोबर मध्ये लावून घेऊया म्हणजे बरोबर सगळ्या पाकळ्या एकसारख्या लागल्या व्यवस्थित जातील. छान असं व्यवस्थित बघा असं लावून झालेले आहेत.
बघा छान अशा लावलेल्या आहेत. आता बघा आपण दुसऱ्या पाकळ्या लावायला, ही बघा 6 पाकळ्या लावल्या, तर दुसऱ्या 6 पाकळ्या त्याच्यामधूनच बघा हे आपण जर बॉर्डरवाले आहेत ना आपण ते घेतलेले ते व्यवस्थित असं ठेवूया आणि छान असं टिच करून घेऊया व्यवस्थित. का असं जास्त पण आत शिलाई न्यायची नाही, बरोबर आपली व्यवस्थित छान असं स्टिच करून घ्यायचं. त्याच्यामुळे छान आपण गोल आकाराचा छान असा आपण कपडा लावणार आहोत. हो व्यवस्थित मी बघा बाहेरचा सर्कल, आतला सर्कल पण जवळ वाटतो म्हणून बाहेरचा सर्कल घेतलेला आहे, म्हणजे मध्ये अंतर ठेवलेलं आहे. जरी आपलं काही असं ठेवायचं म्हटलं तरी छान असं पाकळ्या बघा एकसारख्या व्यवस्थित छान असं लावून घ्यायच्या. छान अशा पाकळ्या आपल्या लावून झालेल्या आहेत. काही छान असं झालेलं आहे. तर आता मध्ये एक असायचा आपण छान असा कपडा लावणार आहोत. तर त्यासाठी बघा काय करायचं, मी इथं बघा पिंक कलरचा प्लेनवाला कपडा घेतला आहे. मी बघा ही प्लेटचं माप घेतलेलं आहे. तुम्हाला समज नाही तर असं प्लेटचं वगैरे माप घ्या, जेवढी बसते तेवढ्या मापानं असं गोल सर्कल आपण कट करून घेऊया, म्हणजे एकसारखा आपला व्यवस्थित छान असं सर्कल होईल. घेताना जरा बाहेरूनच घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपलं शिलाईमध्ये वगैरे कपडा आपल्या इकडे तिकडे जातो. कारण काठावर जर आपण घेतलं ना तर ना कमी वगैरे पडलं तर मग शिलाई वगैरे दिसण्याची शक्यता असते पाकळीची. त्यामुळे व्यवस्थित शिलाई वगैरे सगळी आत गेली पाहिजे असं म्हणून थोडंसं बाहेर व्यवस्थित सर्कल कट करून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या कपड्यावर ठेवूया. मी तो जॉईंट दिला आहे, म्हणजे जॉईंटची बाजू म्हणजे वर केलेली आहे, सगळ्या बाजू खाली केलेली आहे, म्हणजे तो व्यवस्थित वरच्या साईडला येईल. पूर्ण राऊंड बघा छान असं आपण टिच करून घेणार आहोत. थोडंसं बाजू इथं ओपन ठेवायची, त्यातनं आपण व्यवस्थित बाहेर काढणार आहोत, म्हणजे आपल्याला ते परत ना आपण बाहेर काढून मग टिच करणार आहोत. थोडं अंतर ठेवायचं ओपन करण्यासाठी, म्हणजे आपली शिलाई वगैरे सगळी आत जाणार आहे. आणि एक्स्ट्रा कपडा आहे तो व्यवस्थित छान असा कट करून घेऊया. व्यवस्थित असं ओपन करून घेऊया. पूर्ण राऊंडला छान असं व्यवस्थित असं ओपन करून झालेलं आहे. आता बघा थोडीशी ओपन बाजू तीच व्यवस्थित कपडा असा आत सारायचा व्यवस्थित असा, आणि तेवढं ओपन बाजूने तेवढं स्टिच करून घ्यायचं, म्हणजे एकसारखं आपलं व्यवस्थित छान असं आपलं सर्कल तयार होईल. जरा इकडे तिकडे झालं तर पुढे जरा आपल्याला दिसतं बाबा की बाबा हे जरा वाकडं तिकडे आलेलं आहे, पण पुढे आपण लेस लावली की फिनिशिंग वगैरे छान येणार आहे. बघा व्यवस्थित छान असं आपलं लावून झालं. तर बरोबर असं मध्ये ठेवायचं, बरोबर व्यवस्थित मधोमध ठेवायचं आणि स्टिच करायला घ्यायचं. पूर्ण राऊंडला छान असं स्टिच करून घ्यायचं, म्हणजे आपलं बघा जरी तुम्हाला पाहिजे तो कपडा लावला तरी चालेल. छान मध्ये स्वस्तिक वगैरे पण ते कसं लेसनं काढायचं ते पण दाखवणार आहे. तर बघा छान असं सर्कल आपण जास्त पण कपडा खेचायचा नाही, व्यवस्थित असं बरोबर आहे असं व्यवस्थित असं छान असं लावून घ्यायचं. पूर्ण राऊंडला छान असं लावून बरोबर बघा सर्कल जरा एक्स्ट्रा घेतलेलं पण बरोबर मापात आलेलं आहे, म्हणजे कुठेही मागे पुढे झालेलं नाही, म्हणजे व्यवस्थित लागलं. शिलाई वगैरे सगळी आत जाते पाकळ्यांची वगैरे छान. बघा व्यवस्थित छान असं पूर्ण राऊंडला छान. जरी वाटते ना थोडंसं कपडा एक्स्ट्रा झाला आहे तर थोडंसं तिथं चून दिली तरी चालेल, कारण होतं तसं बरं का इकडं तिकडं जरा शिवण्यात. तर बघा छान असं लावून झालेलं आहे. आता आपण त्याला पूर्ण सर्कलला लेस लावायला घेऊ. आहे त्या मापाने व्यवस्थित छान असं लेस लावायला घेणार. तुम्हाला लेस पाहिजे तेवढी तुम्ही जाड बॉर्डरवाला किंवा छोटी लावली तरी चालेल. ते छान असे बघा लेस लावून घ्यायची सारखी. बघा व्यवस्थित छान अशी आपली लेस लागली जाणार आहे. तुम्हाला हवे त्या रंगाची घेतली तरी चालेल पूर्ण सर्कलला, म्हणजे बघा आपलं आता आपल्याला थोडंसं वाटतं ना बाबा आपला सर्कल इकडे तिकडे वाकडा झालेला आहे, पण बघा आता एकसारखा होणार आहे छान. बघा आपलं लेस जराशी जर लावली तर बघा फिनिशिंग वगैरे किती छान आलेलं आहे. तुम्हाला हवे त्या रंगाची लावली झाली बघा छान असं बघा व्यवस्थित सर्कल म्हणजे छान असं लावून घ्यायचं. आणि मध्ये पण छान बघा आता मी प्लेन कपडा मी एक करण्यासाठी की मध्ये बाबा छान असं आपल्याला स्वस्तिक करण्यासाठी मी मध्ये बघा प्लेन असं कपडा लावलेला आहे आणि छान बघा असं लेस लावून घेतले. तर मध्ये बघा मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे, जेवढ्या मापानुसार तुम्हाला पाहिजे तेवढं मध्ये छान असं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. जरी तुम्हाला वेगळं काही केलं असेल ना तरी चालेल. आणि बघा मी आता लेसने छान असं स्वस्तिक करून घेणार आहे. पहिलं एक करायचं म्हणजे जे पहिलं चॉकने टिकमार्क करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित असं म्हणजे चॉकने आखून घ्यायचं, म्हणजे बरोबर एकसारखं आपलं स्वस्तिक होणार. किंवा कुठलंही तुम्ही काही करा व्यवस्थित लेस बघा असं फिरून पूर्ण राऊंडला छान असे बघा आपण लेस लावून घेणार आहोत, म्हणजे काहीतरी आपलं बघा युनिक होणार आहे. तरी तुम्हाला हवं असलं तुम्ही वेगळी फुलाची वगैरे केली तरी चालेल, किंवा ओम वगैरे असं लिहिलं तरी चालेल, किंवा तुम्ही छान असं आपलं शिलाईने वगैरे केलं तरी चालेल. छान असं बघा व्यवस्थित असं
लेस परत फिरवताना ना एक राऊंड करताना व्यवस्थित लेस दुमडून खालच्या साईडला व्यवस्थित दाब शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपली शिलाई वगैरे निघणार नाही. दुसऱ्या साईडने पण छान असं बघा व्यवस्थित लावाय घ्यायचं. आणि छान असं बघा आपण स्वस्तिक बनवणार आहोत. तुम्ही ह्याचं छान असं काही पण युनिक करण्यासाठी उपयोग छान असं करू शकता, किंवा मार्गशीर्ष महिन्यात पण दिवे वगैरे बसवतात त्यासाठी पण छान असं बघा आपलं कमळ आसनचा उपयोग होणार आहे. छान असं बघा व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं, शेवटी कट द्यायचा आणि जेवढं पाहिजे तेवढं व्यवस्थित ठेवून खालच्या साईडला लेस दुमडायची आणि डबल दाब शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपली लेस वगैरे निघणार. छान बघा आपलं स्वस्तिक वगैरे लावून झाले तर बघा किती छान असं आपलं कमळ आसन वाटत आहे. तर आता बघा पट्टी घेतलेली आहे मी इथं 22 इंचाची. आपल्याला कमळ आसनाला म्हणजे साईडने पट्टी लावायसाठी, म्हणजे कमळ आसनाला छान असं बघा पाकळे दिसतील, आणि 2 इंचाची रुंदी घेतलेली आहे. तर व्यवस्थित बघा असं एकसारखं साईडनं कट करून घ्यायचं जरा, म्हणजे व्यवस्थित आपल्या पुढेही करता येईल. बघा आता असं आपण त्रिकोणी ह्याच्यात लावणार आहोत. तर बघा मी छान इथं नॉड घेतलेली आहे. तुम्हाला पाहिजे तेवढी मापानं अशी नॉड घ्या. नॉड काय एक्स्ट्रा घेतली तरी चालेल, आपल्याला कमी जास्त करता. चौकोन मी तुकडे घेतले, त्याचं छान आपण असं फुल करून घेऊया. म्हणजे छान फुल केलं का नाही की आपल्याला त्या नॉडला लावता येईल. व्यवस्थित बघा असं खालच्या साईडला दाबून व्यवस्थित बघा मी 2 अशी फुल तयार करून घ्या दोन्ही नॉडला. दोन्ही साईडनं आपण छान असं त्या पट्टीला नॉड लावतो, पुढे दाखवते. मग व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आणि नॉड बाहेर काढून घेऊ. छान असं फूल बघा तयार आहे. आपण ब्लाऊज वगैरे छान नॉड किंवा वेगळं तुम्ही असं फूल काही केलं तरी चालेल. आता बघा मी इथं पट्टी घेतलेली आहे. तर सरळ बाजू खालच्या साईडला काय नाही, उलटी बाजू हे करून त्रिकोणी जरा असं कट करून घ्यायचं आणि व्यवस्थित त्यात नॉड घाला. नॉड घालताना पण बघा नॉड घालायची आणि आत नॉड आली पाहिजे, म्हणजे व्यवस्थित बाहेर निघणार आहे, म्हणजे आपली शिलाई वगैरे सगळी आत जाणार आहे. तिथनं छान असं बघा टिच करून घ्यायचं. तेवढ्याच त्रिकोणी शेपमध्ये असं टिच करून घ्यायचं आणि बाहेर काढून घ्यायचं. बघा छान असं बघा आपली नॉड आत गेलेली आहे. आता दुसऱ्या साईडने पण बघा असंच नॉड घालून जरा त्रिकोणी असं कट करून घ्यायचं. जरी तुम्हाला इथं आता ते दाखवतात ट्रेनिंगमध्ये टच बटन वगैरे लावलं तरी चालेल, पण मी ते छान अशी नॉड केलेली आहे. म्हणजे कमी जास्त करायचं म्हटलं तर एकदा टच बटन लावलं की ते मापानेच होणार आहे. आपलं कमी जास्त करायचं म्हटलं तर त्यानुसार होणार आहे. आता बघा व्यवस्थित सरळ काढून घेतलेला आहे आणि दोन्ही खालच्यावरचे कपडे आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि टिच करून घ्यायचं. टिच करून झाले की वरच्या साईडने पण तुम्ही शिलाई दिली तर चालेल, म्हणजे फुगा वगैरे येणार नाही आणि जरी आपल्याला पट्टी आपल्या कमळ आसनाला लावताना व्यवस्थित लागली जाईल. तर तुम्हाला दाखवते बघा छान असं व्यवस्थित असं खालच्या साईडला व्यवस्थित असं कपडा दोन्ही आत फोल्ड करायचं, म्हणजे शिलाई वगैरे सगळ्या जाणार आणि व्यवस्थित बघा दाब शिलाई देऊन, म्हणजे छान असं डबल शिलाई देऊन बघा छान अशी आपली पट्टी तयार झाली. तर तुम्हाला दाखवते लावून बघा छान असं पाकळ्यावरती घेऊन व्यवस्थित छान असं बघा इथं मी नॉड लावलेले, म्हणजे कमी जास्त आपल्याला जरी आपल्याला नॉड करायचं म्हटलं तरी येणार आहे. बघा व्यवस्थित असं जेवढं आपल्याला पाहिजे ना की बाबा पाकळ्या दिसल्या पाहिजे असं व्यवस्थित छान असं बघा लावून घ्यायचं. तर बघा छान असं बघा आपलं कमळ आसन तयार झालेलं आहे. युनिक काहीतरी डिझाईन 2 पाकळ्यामध्ये केलेलं, किंवा रंगीबेरंगी तुम्ही केलं तरी चालेल. छान असं बघा आपलं बनवून झालं. तर तुम्हाला पुढे दाखवते त्याचा छान असं नॉड वगैरे लावलेले बघा किती छान लटकन वगैरे वाटत आहे. तुम्ही असं नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि जेवढे माझे मनापासून व्हिडिओ बघते त्या सगळ्यांच्या मनापासून मी आभारी आहे. तर तुम्हाला छान असं विठ्ठल रुक्माई दाखवते. छान असं बघा विठ्ठल रुक्माई ठेवलेली आहे, पण बघा किती छान वाटत आहे. छान असं तुम्ही देखाव वगैरे करायचं म्हणलं डेकोरेशनसाठी पण तुम्ही छान असा उपयोग होऊ शकतो. बघा छान असं बघा किती छान विठ्ठल रुक्माई वगैरे दिसत आहे. नवीन काहीतरी आपलं जेवढं पाहिजे असं व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. जरी तुम्हाला असं ठेवायचं असं ठेवलं तरी चालेल, किंवा पाकळ्यांना तुम्ही पट्टी लावून ठेवलं तरी चालेल. छान आहे. बघा मी तांब्या ठेवलेला आहे, म्हणजे कमळ त्याच्यावरती आपण हे नारळ वगैरे ठेवून असं ठेवलेलं आहे, किंवा आपण काही असं कलश वगैरे ठेवला की त्याच्यावर छान आपण बघा युनिक काहीतरी आपलं बघा छान असं किती भारी वाटत आहे असं ठेवायचं. आणि जरी असं पुढं असं हे ठेवून तांब्या वगैरे ठेवून त्याच्या पुढं विठ्ठल रुक्माई ठेवली ते छान वाटेल. बघा बघा कमळाचं मी असं लावलेलं पट्टी पण किती छान वाटत आहे. पुढं बघा मी असे विठ्ठल रुक्माई ठेवलेलं आहे. तर बघा किती छान वाटत आहे युनिक डिझाईन काहीतरी. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि चला बाय बाय, धन्यवाद. पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.